हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी वरणफळ म्हणजे विदर्भातील एक पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याला चकोल्या पण असं म्हणतात. तर त्याला काय काय साहित्य लागतं ते आपण किचन मध्ये बघूया. डाळ फळासाठी डाळ घेतलेली आहे, गव्हाचं पीठ, नंतर खोबरं, आलं, मिरची आणि कढीपत्ता, मीठ, टोमॅटो, कांदा, हळद, धण्या जिऱ्याची पावडर, राई, गोडा मसाला, लाल तिखट, हिंग, नंतर लिंबाचा रस, जिरं, नंतर ओवा आणि गूळ आणि लागणारं थोडं मीठ आणि तेल. डाळ फळासाठी पीठ मळून घेऊया. आधी गव्हाचं पीठ, थोडस मीठ, थोडासा ओवा आणि थोडं तेल, हे सगळं आता आपण मळून घेऊया आणि मग डाळ दाखवते. हे बघा, पीठ मळून झालंय, थोडस तेल लावते. हे आपण नंतर डाळ झाली की पोळ्या करूया. हे बघा, तेल गरम झालंय, जिरं घालूया, राई घालूया, हिंग घालूया. हिंग जरा जास्त लागतो राईला या. नंतर मिरची आणि कढीपत्ता, नंतर कांदा. आपली थोडी आहे डाळ, थोडं थोडंच केलंय, तुम्ही त्या जास्त प्रमाणात करू शकता. अतिशय छान होते डाळ. डाळ फळ, त्यातच टोमॅटो घालूया. जास्त करपवायचा नाही कांदा. आता तिखट घालूया, नंतर हळद, धणा जिऱ्याची पावडर. सुगंध खूपच छान सुटलाय. काही घातलं नाही आपण, लसूण वगैरे घातला नाही बघा, तरी पण फोडणी अतिशय खूप खमंग लागली आहे. आता आपण ही शिजवलेली डाळ घालूया. तयार. थोडं मीठ घालूया, थोडा गूळ, थोडा लिंबाचा रस आणि गोडा मसाला. हे बघ, गोडा मसाला आणि खोबरं आणि कोथिंबीर वरतून टाकायची की आपली डाळ तयार. डाळ आता तयार आहे. आता मी पोळ्या करून तुम्हाला दाखवते. आता डाळ फळ करायला घेते. हे बघा, पीठ पण चांगलं मऊ झालेलं आहे. तर ह्याचं बघा कसं करायचं. आपल्याला डाळीमध्ये टाकायचे आहेत. कदाचित पीठ लागेल पण किंवा लागणार पण नाही. ही चपाती थोडीशी शेकवून घ्यायची. अगदी जास्त करपवायची नाही, थोडी शेकून घ्यायची. म्हणजे हे माझ्या मैत्रिणींनी सांगितलं म्हणून मी करायला लागली, नाहीतर नुसतंच करत होती. हे बघा, नुसती शेकवून घ्यायची म्हणजे थोडा खमंगपणा येतो. झालेली आहे. आता ह्याच्या आपण आता हे काढून घेऊया. असे तुकडे काढून घ्यायचे आणि हे डाळीमध्ये घालायचे.
आज मी एकच चपाती टाकणार आहे. नंतर मग आमच्याकडे आता उपवास आहे, त्यामुळे थोडीच केलेली आहे. संध्याकाळी सगळे आल्यावर मी परत ते करणार आहे. आता चांगली शिजू दे. हे बघा 5-7 मिनिटं उकळी येऊ दे, मग मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. हे बघा झालीच आहे. जरा 5-6 मिनिटं राहू दे, जरा उकळी येऊ दे. या खायला वरणफळ. हा, पाहिलीत ना रेसिपी तुम्ही? त्याला चकोल्या पण म्हणतात हा. तर तुम्ही पहिल्यापासून तुम्ही पाहिली असेल, तुम्हाला आवडली असेल. सरळ सोपी आणि घरातल्या पदार्थांमधूनच करणारा हा पदार्थ आहे. अतिशय उत्तम. कधी भाजी नसेल तर पटकन करायला चांगला हा पदार्थ. तर तुम्ही जरूर करा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट्स करायला विसरू नका. बाय.